पत्नीनेच प्रियकरामार्फत दिली नवऱ्याच्या खुनाची सुपारी। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर काल सकाळी गणेश दराखे या व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली होती। सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात या खुनाचा उलगडा केला असून 4 आरोपींच्या आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। रुपाली गणेश दराखे असं सुपारी देणाऱ्या पत्नीचं नाव असून सुपडू गायकवाड असं प्रियकराचं नाव आहे। रुपालीने आपला प्रियकर सुपडूला 2 लाख रुपयात नवऱ्याचा काटा काढण्याची सुपारी देत हे कृत्य केलंय। तर यात अमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे आणि अनिकेत चौथे असं सुपारी घेणाऱ्या तिघांचं नाव आहे। या 5ही आरोपींना गुन्हे शाखेने आणि सिडको पोलिसांनी अटक करत त्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। याबाबत अधिक माहिती आज पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। येनाकरा परिसरातील एका मैदानात खुनाची घटना घडली होती। काय माहिती आहे? काल 4 मईला सकाळी 6 वाजताच्या जवळ आम्हाला पोलिसांना एक माहिती मिळाली होती की येनाकरा तिथे एक अनोळखी माणूस मयत सापडलेला आहे। आमची टीम तिथे लगेच पोहोचली होती। पूर्ण सीन ऑफ क्राईम प्रिझर्व केले होते, आयडेंटिफाय केले होते की कुठे इन्सिडेंट झालेला असेल, CCTV ॲनालिसिस केले होते। आणि महत्त्वाचा विषय असा होता की माणूस आहे कोण नेमका त्याची माहिती आम्हाला लगेच मिळाली नव्हती। त्याच्यानंतर आम्ही ॲनालिसिस केलं तो 3 माणूस तिथे येऊन त्यांनी त्यांचा मर्डर केला होता। आणि जो मयत आहे त्याला शोध करण्यासाठी, त्याची ओळख जाणण्यासाठी आमची टीम वेगवेगळी टीम स्थापित केली होती। प्रत्येक मोहल्ल्याला जाऊन CCTV बघून, फोनवर फोटो दाखवून आणि फायनली 2 तास नंतर आम्हाला तिची आयडेंटिफिकेशन झाली होती। मयतचं नाम गणेश दराखे होता। आणि पॅरलली आमची क्राईमची आणि पोलीस स्टेशनची टीम मिळून सगळे वेगवेगळे ॲनालिसिसची टीम आमची सुरू झाली होती। आणि मी माझी पूर्ण सगळी टीमचं कौतुक करतो। त्यामध्ये आमचे क्राईमचे ऑफिसर संदीप गुरमे साहेब आहे, आमच्या सिडकोचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज अतुल येरमे साहेब आहे, आणि क्राईमचे काशीनाथ महांडोळे API आहे, नितीन कामे साहेब आहे, योगेश गायकवाड, प्रवीण वाघ आणि प्रमोद देवकते, आणि ह्यांच्यासोबत आमचे भरपूर कॉन्स्टेबलरीचे स्टाफ। 24 तासाच्या आतमध्ये आम्ही टोटल 5 आरोपी, जेवढे टोटल आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेलं आहे। त्या आरोपीमध्ये आरोपी नंबर 1 रुपाली दराखे, ते मयतची वाईफ होती आणि त्यांनीच हे कट रचून त्याचा मर्डर केलेला आहे। त्यामध्ये त्याच्या प्रियकर सुपडू गायकवाड, ते दोघांनी मिळून, रुपाली आणि सुपडूनं मिळून हे कट रचला होता आणि सुपारी दिली होती मर्डर करण्याची अमोल चौधरीला। आणि अमोल चौधरीने 2 माणूस हायर केले होते, अजय हिवाळे आणि अनिकेत कडुबा। हे 5ही लोक आम्ही 24 तासाच्या आतमध्ये त्यांना अटक केलेलं आहे। आणि सध्या आमचा तपास सुरू आहे पुढची कारवाईसाठी की त्यांनी कधी कॉन्स्पिरेसी केली, कधी कट रचला। पण ह्याचा बेसिक नेमका कारण असा होता की जो पत्नी आहे आणि जो मयत आहे हे दोघांमध्ये चांगला रिलेशन्स नव्हता आणि 5 वर्षापासून ते वेगवेगळे राहत होते। आता मागचे 2 महिन्यापासून ते सोबत आले होते। आणि जो मयत आहे त्याला 21 लाख रुपये भेटले होते एक जमीन विक्री करून चिकलठाणामध्ये। त्या रुपयाच्या लालचमध्ये ते दोन्ही एकत्रित आले आणि तेच रुपये देऊन त्यांनी हे गुंडेगार लोकांनी सुपारी दिलेली आहे। चारोही रुपाली दराखेला सोडून 4ही आरोपी जळगाव जिल्ह्याचे आहे आणि आमची टीमनी जळगाव जिल्ह्याला जाऊन 24 तासामध्ये त्यांनी अटक केलेली आहे। तुम्ही यांच्यापर्यंत कसे पोहोचले? ह्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या फील्ड पोलिसिंग आणि टेक्निकल पोलिसिंग हे दोन्ही वापरून आम्ही पोहोचले होते। लोकांचे आजूबाजूचे राहणारे लोकांकडून आम्ही विचारपूस केली होती की त्यांचा रिलेशन कसा होता, आणि जो पत्नी होती त्यांना पण विचारपूस केली होती, इंटरोगेशन केला होता। सिमिलरली पॅरलली टेक्निकल ॲनालिसिस पण केले होते। हे सगळं मिळून आम्ही आरोपीपर्यंत पोहोचले। सर, पती पत्नीमध्ये न जमण्याचं कारण काय होतं? अगोदरपासून अफेअर होतं की हा काही व्यसन? पती पत्नीमध्ये नेमका ना जमण्याचे कारण आता त्याचा तपास नाही झालेला आहे आणि ते सध्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। पण प्राथमिक माहिती आहे की दोनाचा पती व्यसनी होता, त्याला दारू पिण्याची सवय होती, तो बहुतेक एक कारण होऊ शकतं।